नमस्कार मंडळी, कशीत सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त मजेत. तर मंडळी, आज फायनली आमचा ऊस लावायचा ठरला. कारण बरेच दिवस झालं सगळेजण म्हणायचे की ह्या रानात लव्हाळा आहे, त्याच्यामुळं तुम्ही इथं हेच करा, ऊस करा. ऊस लावल्यावरती ह्यातला लव्हाळा कमी होईल, मरून जाईल. त्यामुळं बरेच दिवस झालं चाललं होतं ऊस लावायचा. तर आज तो दिवस उगवला आणि ऊसाची लागण चालू झाली. आणि ऊस लावायच्या अगोदर इथं आमच्या मसोबाला नारळ बिरळ फोडून झालाय. कारभाऱ्यांनी नारळ ही फोडला, कारण आधी आम्हाला या रानातल्या देवाचं पूजन करावं लागतं. तर बघा, ह्यांच्या ऊसाच्या लागणीची पद्धत जरा वेगळीच आहे. कारण काय काय ऊस ही करणारी अशी ही करतात, बेन रानातच तोडतात आणि मग पसरवतात. पण यांनी जिथून ऊसाचं बेन आणलंय तिथूनच तोडलं आणि मग आता इथं ह्या अशा पिशव्या भरल्यात. तिथूनच त्यांनी जाग्यावरून पिशव्या भरून इथं आणून आता पसरायचं चाललंय त्यांचं. तर 7-8 जण आहेत ऊस लावायसाठी. त्याच्यामुळं सकाळी ते 8-8:30च्या दरम्यान आले होते बेनं तोडायसाठी आणि त्यामुळं लवकर उरकलं त्यांचं. तरी दुपार झाली आहे त्यांना ऊस लावायसाठी यायला. तर मी तिकडं भुईमुगाचं वेल हे करत होते आणि शेंगा पण वाळवत होते, कारण काल पावसामुळं काय उघडल्या नव्हत्या. मग त्या आज उघडून पसरून घेतल्या 2 कागदावरती. जरा जाड थर होता आणि मग कारभाऱ्यांचा फोन आला की व्हिडिओ काढायसाठी या इकडं, ऊसाचं बेनं घेऊन आलो या. त्यामुळं आले मग मी इकडं. कारभारी दिसतात बघा तिकडं बसल्यात. मी कारभाऱ्यांकडेच चालले आता. दादा पण आलाय आमच्या रानात. त्याची शाळा 2:45ला सुटती, त्यामुळे तो पण आलाय रानात आता. त्यांचं बेन असं हातरायचं चालू आहे. आमच्याकडं ऊसाचं बेनं म्हणतात, काय काय ठिकाणी आता काय म्हणतात काय माहिती, पण आमच्याकडे जे म्हणतात ते मी आता म्हणते. इकडं या मावशी पसरून घेतात. आता ही कोणती व्हरायटी मला काही माहीत नाही. तर चला आपण कारभाऱ्यांना विचारू की कोणती व्हरायटी ह्याची. ते माझ्या काही लक्षात नाही. सांगितलं होतं आज काय पानाडी करता का मला? कारभारी म्हणतात पानाडी. आता मी काय पानाडी का? सांगितलं की वर्ष झालं बारका कारभारी शपथ घेतली होती ऊस लावणार नाही. एकटी पुरुष सुद्धा आता 12 आज वर्ष शपथ तोडली, शपथ आणि तोडली. लवाळ्याचं प्रमाण जास्त झालं राहणार. त्याच्यामुळं ऊस गाडायचं डोक्यात घेतलं आणि असंच याजानी पैसे काढलं. आता ऊस लागणीला ह्याला 5 रुपये टक्क्याने 10 सुद्धा नाही का. सगळे बसल्यात आता बघा. सगळं सांगत बसायला लागतं ह्याच्यात. खरं कंडिक्शन आता ह्यांना वाटत असेल पैसा भरपूर आहे, काही सुद्धा नाही. कुठलं बियाणं आहे? ही 265 आणलं अनारशेची व्हरायटी, दीपक अनारशे. ती झालं 9,000 रुपयाचं, 9,900 रुपयाचं बियाणं झालं. हा, आणि आता ह्यांना तर अजून काय ह्यांना हटकलं नाही. आता ह्यांना जाताना काय बोलायचं काय नाही. आता सरी तोडली आपण आणि कसं ठरवायचं आता ते ठरवू. एवढी लेबर आहे बघा त्यांची. सांगितलं लय राडा होणार आहे आपला. एवढी सगळी लेबर आहे. हा आता बसल्यात थोडं सगळं, ते पिशव्या मांडून झाल्यात त्यांच्या बियाण्याच्या, हा, त्यामुळे बसल्यात सगळे. पाणी आणला पाणी आहे की आणतं की. त्यांनी म्हणले बाबा कधी? जिआरचं पाणी आणत, जिआरचं पाणी. चिया म्हणलं तर चिया आणून द्यायला लागल. द्यायचा. कधी आली नाहीत आपल्याकडे. आपल्यात काय रोज येतात का? हा, रोज येतात का? आणायचा चहा. हा, वडापाव म्हणलं तर वडापाव बी आणायला लागन शेवटच्या टिपला. दक्षिणा वडापाव आहे. दक्षिणा मांडली का? दक्षिणा नाही, नाही वे. वाघ बी नाही करायचा. का?
काय नको. आता आईने तर सांगितलं वाघ एक करण नारळ फोडन. नारळ फोडायचा नुसता आणि इथं एक फोडायचा. बिगर वाघाचीच आपलं लागण करायची. बिगर दक्षिणाचं कसं करू? हा काय दक्षिणा ही काय तुम्हाला करू की चहा पाणी आणि वडापाव आणि काय पाहिजे दक्षिणा? ती किती पळती दक्षिणा? तुम्ही वाटून घेणार, उलट ही पोटात जाते. हा? तुम्ही परपंचालाच खराचणार. सांगितलं बघा सगळं आता कारभाऱ्यांनी. मला काय बोलायची गरज पडली नाही. कारभारी पेक्षा कारभारीन लय मोर आहे. कारभारी महाग आहेत. कशामुळं कशामुळं म्हणजे आम्हाला दचम कळाना नीट आणि काय व्हायना. कळतंय 10वी की. शिक्षण तुम्ही दाखवत वशिल्यावर नाही. पास झालो आम्ही. तुम्ही दाखवत नाही. आता हे आम्हाला पाठवा म्हणजे आता तुम्ही सबस्क्राईब केलं का नाही? आता हे तुम्हाला सारखं तर असं चला मंडळी, भेटू आता असंच उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ. केलं काय म्हणला दादा? चालला. हा हा.